मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. आजचा विषय म्हणजे पितृपक्षाविषयी मी मित्रांनो तुम्हाला माहिती देणार आहे. कारण कोणती अशी कारणे सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. कारण काही कारणाने आपल्याला अशा काही गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात, अनेक अडचणी, अनेक संकटांना सामोरे जावे लागते, पण त्याचे कारण आपल्याला काही माहीत होत नाही किंवा त्यामागची कारणे असे काही असतात ते आपल्याला समजत नाही. तर त्याच कारणाबद्दल पितृपक्षाबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. किंवा श्राद्धाचे जेवण जेवावे का, पितृदोषाची लक्षणे काय आहेत, किंवा कोणत्या अशा गोष्टी केल्याने पितृदोष नाहीसा होऊन घरातल्या सगळ्या अडचणी संकटे दूर होऊन घरात सुख शांती नांदते, अशा सर्व गोष्टीची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अनेक लोकांना माहिती नसेल तर जर आपले पित्र म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झालेला असो, जी व्यक्ती आपल्यासोबत नसते ती आपली पित्र असतात. ही पित्र जर कोणत्याही कारणासो नाराज असेल तर आपल्याला पितृदोष निर्माण होतो. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला पितृदोष आहे का नाही, त्यांच्यामुळे अनेक वाईट गोष्टी आपल्या घरात घडतात. किंवा तुम्ही म्हणाला की प्रत्येक मनुष्याला जीवनात सुख आणि दुःख हे येतच असते, पण दुःख जरी आले तर त्यामागून सुख हे नक्की येतच असते. पण पितृदोषाचे तसे नसते. पितृदोष जर आपल्या मागी लागला तर माणसाच्या पाठी लागला तर त्याला त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. माणूस पटकन सहजासहजी यातून बाहेर पडत नाही. तर जाणून घेऊयात काय आहे पितृदोषाची लक्षणे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते मित्रांनो. एक अडचण संपली की लगेच दुसरी अडचण, मुलं बाळ होत नाही किंवा मुलं झालेत तर जन्माला आलेली मुलं मतिमंद, अपंग होतात. बरेचदा अशा काही गोष्टी घडतात की मरण येताच बाळ मरण पावते. किंवा नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यात अपयश, कुटुंबात वादविवाद, खाल्लेले अन्न अंगी न लागणे, घरात सतत कुणी ना कुणी आजारी पडणे, लग्नात अडथळे, कोर्ट कचेरी, अपघात, धोका, शुभकार्यात विघ्न किंवा निद्रानाश, अडथळे, अनेक अडचणींना, अनेक संकटांना सामोरे जाणे, मानसिक तणाव ही आहेत पितृदोषाची कारणे. मित्रांनो, व्यक्तीला पितृदोष का लागतो, किंवा कारण घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू, व्यक्तीच्या इच्छा पूर्ण न झाल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो. जर वेळीच मित्रांनो पितृदोष कमी केला नाही तर त्यावर उपाय केले नाहीत तर पितृदोष हा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. मित्रांनो, बऱ्याच अशा गोष्टी असतात की या काही केल्या त्या गोष्टींना मार्ग मिळत नाही, त्याचा आपल्याला भयंकर त्रास होतो. ही आपली साडेसाती चालली आहे, वाईट काळ आहे म्हणून आपण सोडून देतो आणि त्या अडचणींना सामोरे जात असतो. पण अडचणी, संकटे काही संपतच नाहीत. यामुळे सतत मन अस्वस्थ राहणे, मन विचलित होणे, अचानक दडपण येणे, घाबरणे, नोकरी धंद्यात अपयश, देवावर राग व्यक्त करणे किंवा अशा काही गोष्टी पितृदोषामुळे घडू लागतात. तुम्ही कितीही देवपूजा करा, जर पितृदोष तुम्हाला लागला असेल तर तुम्ही कितीही देवपूजा करा, पारायण करा, जप तप करा, पण आपल्याला योग्य तो मार्ग मिळत नाही. देवपूजा ही निष्फळ ठरते. तर याच गोष्टींचा उपाय म्हणजे आपल्यावरचा पितृदोष कमी करणे. मित्रांनो, देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पित्र कोपली तर घरामध्ये दुष्काळ पडेल हे लक्षात ठेवा. यामुळे प्रत्येकाला वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे व श्राद्ध करणाऱ्यांसाठी भाद्रपद महिना आहे. या महिन्यामध्ये तुमची पित्र, तो व्यक्ती कोणत्या तिथीला निधन पावला आहे व त्या तिथीला तुम्ही पितरांचे श्राद्ध घालू शकता. तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या गुरुजींना तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला श्राद्ध करायला जमले नाही त्यासाठी अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला नदीच्या पाण्यामध्ये त्याच्या नावाने दहीभात विसर्जित करावा. तसेच अक्षय तृतीया, मकर संक्रांत, भाद्रपद महिना किंवा या दिवशी तुम्ही विसर्जित केले तरी चालेल. मित्रांनो, पितृदोष कमी करण्यासाठी घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने जेवताना पहिला घास हा पितरांच्या नावाने बाजूला काढावा व तो घास घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत ठेवावा. पक्ष्यांच्या रूपाने म्हणजे कावळ्याच्या रूपाने तो घास ग्रहण करतील. यामुळे सुद्धा पितृदोष कमी होतो. मित्रांनो, तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का? तुम्ही जेवण करता आहात किंवा घरामध्ये बसला आहात तेव्हा कावळा खूप मोठमोठ्याने कधी ओरडला आहे का?
त्याचा त्रास तुम्हाला झालेला आहे का? अशा वेळी तुम्हाला अन्नाचा घास व घोटभर पाणी त्याला तुम्हाला ठेवायचे आहे. पितरही कावळ्याच्या रूपातच येतात हे लक्षात ठेवा. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ पूजनाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचे, पितरांचा फोटो हा उत्तर भिंतीवर दक्षिणेला तोंड करून लावावा. कारण बऱ्याच मित्रांना मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असतो की पितरांचा फोटो लावावा कोणत्या दिशेला, का देवघराजवळ लावा. तर देवघराजवळ तुम्ही पितरांचा फोटो लावायचा नाही. देवघर हे आपले ईशान्य दिशेला असते. तर पितरांचा फोटो आपल्याला घरात लावला पाहिजे. बरीच लोक म्हणतात पितरांचा फोटो लावू नये घरात, तर असं काही नाही. आज ती पित्र, आज वयोवृद्ध जे लोक आपले जे मरण पावले आहेत त्यांची एक आपल्याजवळ आठवण असावी म्हणून आपण पितरांचा फोटो हा घरात लावावा. पण पितरांचा फोटो हा उत्तर भिंतीवर दक्षिणेला तोंड करून लावावा. मित्रांनो, जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांना मान सन्मान द्या, त्यांना प्रेम द्या, त्यांची सेवा करा, त्यांच्याशी ऋणानुबंध चांगले ठेवा. आपला पितृदोष घेऊच आपण आपल्याला पितृदोष हा लागू शकत नाही. कारण आपण केलेल्या चुकांमुळे आपली पिढी पितृदोष भोगते. कारण पितृदोष हा पिढ्यानपिढ्या होतो. तोच पितृदोष घालवण्यासाठी मित्रांनो आपण पितरांच्या नावाने गोरगरिबांना अन्नदान करू शकतो. हे सगळ्यात पुण्याचे काम आहे. जर तुमच्या घरात पितरांचे टाक नसेल तर ते लग्न कार्याच्या आधी घेऊन यावे. कारण कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पितरांचे टाक देवघरात ठेवले तर चालतील का? तर हा चालतील. कारण पितरांचे टाक हे देवघरात ठेवणे म्हणजे पिढ्यानपिढ्या देवांची केलेली सेवा आणि परंपरा आपण जपली पाहिजे. एखाद्यावर जर पितृ प्रसन्न झाली तर त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदते. जर पितृ नाराज असतील तर कुटुंबाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. मित्रांनो, पितृदोष घालवण्यासाठी आणखीन एक उपाय, आपण रात्री झोपताना एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवावे व सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावर ते पाणी शिंपडावे. आपली पितृ रात्रभर तुमच्या घराच्या मेन उंबरठ्यावर उपाशी उभे असतात व त्या पाण्याने त्यांची तृप्ती होते व ते आपल्याला आशीर्वाद देतात. हे दररोज घराच्या कुलस्त्रीने किंवा पुरुषाने करावे. याचा खूप फरक जाणवतो मित्रांनो. याचा अनुभव घ्या. दर अमावस्येला आणि पितृपक्षातील 14 दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचे स्मरण करीत तेलाचा दिवा लावावा. गरीब मुलामुलीचे विवाह लावणे, त्यांना आर्थिक मदत करणे हा देखील पितृदोष कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवू घालावे, तसेच सत्पात्री दान करावे. पितृदोष कमी करण्यासाठी करावयाचे उपाय काय काय आहेत मित्रांनो? हे झाले पितृदोष कमी करण्यासाठी करावयाचे उपाय. आपण श्राद्धाचे जे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची मी माहिती तुम्हाला देणार आहे की श्राद्ध पितृपक्षाविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी याची शंका असते. तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते की घरात, कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का, असाही काही जणांना प्रश्न असतो. तर नाही, मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की घरात किंवा कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? तर याचे उत्तर असं आहे की सवाष्ण व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी म्हणजे भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते. तिसरा प्रश्न असा पडलेला असो की ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे? तर त्यांचे श्राद्ध पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्येला तुम्ही घालू शकता. चौथा प्रश्न असा आहे की ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? शस्त्रदही श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? तर अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालावे. 6वा प्रश्न असा आहे, पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काही जणांना पितरांची तिथी माहीत नसते आणि त्यामध्ये कन्फ्यूज असतात की आपण कधी पितरांचे आपल्या श्राद्ध कधी घालावे? तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या, सर्व पितृ अमावस्या असते, या दिवशी तुम्ही सर्व पितरांचे श्राद्ध घालता येते. तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे, हे लक्षात ठेवा. 7वा प्रश्न असा आहे मित्रांनो, श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे? तर बऱ्याच लोकांना श्राद्ध घालतात पण नैवेद्य कसा आपण नैवेद्याच्या भोवती मंडल घालून नैवेद्य कसा दाखवावा पितरांना हे कळत नाही किंवा समजत नाही किंवा या गोष्टीची माहिती नसते.
तर त्याचे ते नैवेद्य कसा दाखवावा आपण श्राद्ध घालताना, पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे, हे लक्षात ठेवा. अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी? पितृस्तुती, बाह्य शांती सूक्त, आपल्या जी नित्यसेवा पुस्तक आहे त्यामध्ये हे सगळे आहेत की पितृस्तुती, बाह्य शांती सूक्त, पितृतुष्टीकारक स्तोत्र वाचावे. तसेच दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, 5-7 काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. त्यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती मिळते. आणि मंत्र असा म्हणायचा आहे की मध्व सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्शमती रातिर्विश्रिता गिरीशा यांत नासोपवाजे. हा मंत्र हे नित्यसेवा पुस्तकात दिलेला आहे. मी पुन्हा हा मंत्र म्हणते की मध्व सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रातिर्विश्रिता गिरीशा यांत नासोपवाजे. तर ह्या अशा काही गोष्टी जर तुम्हाला जर काही प्रश्न पडले असेल तर ह्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, बऱ्याच लोकांना पितृपक्षात किंवा श्राद्धाचे जेवण जेवावे का, कारण काही लोक श्राद्धाचे जेवण म्हटल्यावर जेवायला जात नाहीत, किंवा काही लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात की श्राद्धाचे जेवण आपण जेवावे का, हे चांगले असते का. तर ह्यांच्याही प्रश्नाचे मी निरसन करते. कारण श्राद्धाचे जेवण हे बऱ्याच मंडळींनी विचारल्या, काही प्रश्न पडले असल्यामुळे मी उत्तर देते की श्री नवनाथ या ग्रंथाचा तुम्ही जर 9वा अध्याय तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हिस मुलं होत नव्हती, म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते. 12 वर्षांनी जेव्हा नवनाथ पुन्हा येतात, हकीकत कळते त्यांना सगळी. ते उखंडातून एक मुलगा बाहेर येतो, त्याला नाव होते गोरक्ष. गोरक्षने त्यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले. गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली. तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले. कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन निघून गेला आणि गुरु पुढे ठेवले. नाथ ते जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षाला वडा आणण्यासाठी परत पाठवले. नाथांनी गोरक्ष गेला. बाई म्हणाली, पुन्हा फुकट मी हे वडे देणार नाही. गुरुसाठी पाहिजे ना, मग तुझा डोळा तू काढून दे, मगच तुला मी वडे देईन. गोरक्षनाथाने इतकं गुरुवर भक्ती होती की गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला. बाईला खूप वाईट वाटले, ती घाबरली. तिनं ताट वाढून दिले, त्यात वडे घातले आणि डोळाही दिला. हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले. काय झालं ते कळाले. गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवले. कारण गुरुवरची भक्ती इतकी अतूट होती की त्या डोळा त्याने नाथांनी त्याला पुन्हा परत दिला आणि समाधानपूर्वक ते जेवण केले. जेवण कशाचं होते तर ते श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी. कोण आहेत हे दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु आहेत. परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते. त्यांनी श्राद्धाचे जेवण केले. 2दा मागून खाल्ले. त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे. म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे किंवा कोणी बोलवले, कोणी श्राद्धाच्या जेवणाचे आमंत्रण दिले तर त्यांना नाही म्हणू नका, त्यांना नाकारू नका. श्राद्धाचे जेवण जेवा. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.